या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराच्या फोटोसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की मास्तरीनबाई, खरं तर आज जर तुम्ही घरी आला असता तर आम्हाला आनंदच झाला असता, पण आम्हाला माहिती आहे ना तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते. तुमचा जीव त्या शाळेमध्ये अडकलाय आणि म्हणूनच मग आम्ही तुम्हाला निरोप पाठवला आणि तुम्हीसुद्धा आमचं ऐकून आज इथे नाही आलात. आता आम्हाला खात्री आहे आईसाहेब शाळेच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतील आणि मग त्यानंतर तुम्हीही आनंदाने पुन्हा या घरात याल. खरं तर तुम्ही जेव्हापासून हे घर सोडून गेलात ना तेव्हापासून आमचं कशात लक्षच नाही. आमचं एक मन म्हणते की ती तुझीच बायको आहे, जा आणि तिला घेऊन ये, पण दुसरं मन म्हणते की आईसाहेबांना आवडणार नाही असं काही करू नको. खरं तर आम्हाला आईसाहेबांच्या विरोधात जायचं नाही, त्यांचं मन दुखवायचं नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की सगळं काही त्यांच्या सांगण्याप्रमाणे करायचं आणि त्याचसोबत तुमचंसुद्धा मन दुखवायचं नाही, म्हणून आम्ही तुम्हाला असे निरोप पाठवतोय. आता फक्त लवकरात लवकर तुम्ही घरी या. दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि तिला सतत आजींचं बोलणं आठवत असतं. अक्षराने जो निरोप दिला आहे त्याचं काय करायचं याचाच ती विचार करत असते आणि त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीची माफी मागत म्हणतात की भुवे, मला माफ कर, आजपर्यंत तू कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही. पहिल्यांदा तू मला काहीतरी सांगितलं आणि तुझी ती इच्छासुद्धा मी पूर्ण नाही करू शकले. पण भुवनेश्वरी म्हणते की अगाई, तू कशाला माफी मागते, या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे. तू तुझ्या परीने प्रयत्न केले ना, पण आता सुनबाई घरी आल्या नाहीत, त्यात तुझा काय दोष आहे. आणि ते ऐकून आजी म्हणतात मग आता काय करायचं गं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता मी स्वतः सुनबाईंना आणण्यासाठी जाणार आहे. आणि हे ऐकून आजींना तर खूपच आनंद होतो. त्या भुवनेश्वरीला सांगतात की हे बघ, तू स्वतः जा, सुनबाईसोबत बोल, तिला सांग की तू आता शाळा बंद नाही करणार, मग बघ ती पोर लगेच घरी येईल. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आई, आम्ही शाळेचा जो काही निर्णय घ्यायचा होता तो घेतला आहे, कोर्टाकडून शाळेला नोटीस केली आहे, आता आम्ही काही करू शकत नाही. पण आजी ते ऐकून चिडून म्हणतात की हे बघ भुवे, जर तू शाळा बंद केली ना तर ती काही घरी येणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे अक्षरा ही रात्री घराबाहेरच बसलेली असते आणि अधिपतीचा फोटो पाहत त्याच्याशी गप्पा मारत असते. ती अधिपतीला म्हणत असते की अधिपती, मला कधीच वाटलं नव्हतं की आपल्या दोघांवर अशी वेळ येईल, आपल्याला एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल, पण मला खात्री आहे आता लवकरच आपण एकत्र येऊ. आणि त्याचवेळी तिला चारुहास सरांचा फोन येतो. ते अक्षराला म्हणतात की बाळा, तू झोपली तर नव्हती ना. तर अक्षरा म्हणते नाही बाबा, पण काय झालं, तुम्ही इतक्या रात्री फोन का केला, सगळं ठीक तर आहे ना. आणि त्यावर ते म्हणतात की हो, सगळं ठीक आहे आणि मी आत्ताच त्या भुवनेश्वरीसोबत बोलून आलो. मी तिला विचारलं की अक्षरा कधी घरी येणार आहे आणि त्यावेळी तिने मला सांगितलं की आता उद्या तीच तुला भेटायला येणार आहे. आणि हे ऐकून अक्षराला आश्चर्याचा धक्का बसतो. तर चारुहास सर तिला म्हणतात की हे बघ, आता जर तुला तिचा फोन वगैरे आला ना तर तू बोल तिच्याशी, तिला भेट, हीच योग्य संधी आहे तुझ्या मागण्या तिच्या पुढे मांडण्याची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या सगळ्या मागण्या मंजूर होत नाही ना तोपर्यंत तू परत घरात यायचं नाही. आणि त्यावर अक्षराही हो म्हणते. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षरालाच कॉल करत असते, मात्र नंबर बिझी लागत असल्यामुळे ती वैतागून म्हणते की मास्तरीनबाई कोणाशी बोलतायत काय माहिती. आणि मग त्यानंतर अक्षरा स्वतः भुवनेश्वरीला कॉल करते. तर भुवनेश्वरी तिला अक्षदा म्हणून हाक मारते, तर अक्षरा त्याचवरून तिच्याशी वाद घालायला सुरुवात करते. आणि मग त्यानंतर ती विचारते की काय झालं मॅडम, तुम्ही मला कशासाठी फोन केलात. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण उद्या कुठेतरी बाहेर भेटूयात. पण अक्षरा म्हणते की जे काही बोलायचं असेल ते इथेच बोला. पण भुवनेश्वरी म्हणते की आता सगळं तर काही फोनवर नाही ना बोलता येणार, आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवू, त्या ठिकाणी या. आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी महादेवाच्या मंदिरात जाते. ती महादेवाकडे प्रार्थना करत म्हणत असते की आमची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे मोठ्या मालकांसोबत लग्न करायची. आणि आता कुठं आमचं हे स्वप्न, आमची ही इच्छा पूर्ण होते आणि आता त्यात आम्हाला कोणताही अडथळा नको आहे. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. ती देखील देवाचा आशीर्वाद घेते आणि मग भुवनेश्वरी तिला म्हणते की चला मास्तरीनबाई, आपण जरा बसून बोलूयात. आणि मग त्या दोघीजणी एके ठिकाणी जाण्यास
जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अधिपती चहा पीत नेहमीप्रमाणे अक्षराच्या फोटोसोबत गप्पा मारत असतो आणि त्याचवेळी त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार त्याला विचारतो की काल वहिनी घरी नाही ना आल्या, कारण मी त्यांना तुझा निरोप दिला होता. आणि त्यावर अधिपती सांगतो की हो, त्या काल घरी नाही आल्या, तू निरोप दिला आणि तो त्यांनी ऐकला. तर ओंकार म्हणत असतो की हो भावा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जरी तुम्ही एकत्र नसलात ना तरी मनाने एकत्रच आहात. आणि त्यावर अधिपती म्हणतो अरे हो ओंकार, आणि कधी कधी तर आम्हाला ना बोलायची सुद्धा गरज पडत नाही. आम्ही फक्त एकमेकांकडे पाहिलं ना तरी आम्हाला एकमेकांच्या मनातलं कळतं. आणि त्यावर ओंकारही हसून हो म्हणतो. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला एके ठिकाणी घेऊन येते आणि ती जागा पाहून अक्षराला आश्चर्य वाटतं. ती विचारते की ही कोणती जागा आहे मॅडम? तर भुवनेश्वरी म्हणते की ही आमची सिक्रेट रूम आहे. जेव्हा आम्हाला एखादी महत्त्वाची मीटिंग करायची असते किंवा कोणाशी काही पर्सनल बोलायचं असतं तेव्हा आम्ही इथेच येतो. आणि ते ऐकून अक्षरा तिला विचारते की मग आज मला तुम्ही इथे का बोलावलं, काय बोलायचं आहे तुम्हाला? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हा शिकलेल्या लोकांचं एक बरं असतं, इकडचं तिकडचं काही बोलायचं नाही, सरळ मुद्द्याला हात घालायचा. आणि मग ती अक्षराला बसायला सांगते. तर अक्षरा एका खुर्चीवर जाऊन बसणार असते, पण भुवनेश्वरी तिला तिच्या जवळ बसायला सांगते. आणि मग ती अक्षराला विचारते की बोला सुनबाई, कशा आहात तुम्ही, सगळं ठीक तर आहे ना? तर अक्षरा म्हणते की मॅडम, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी ठीक आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की ते तर तुम्ही आम्हाला फोनवर सांगितलं होतं, आणि ते सुद्धा काल. आता काल आणि आजमध्ये किती वेळ गेला आहे तुम्हीच सांगा बरं. आणि कसं आहे ना, आमच्याकडे असं माणूस खूप दिवसांनी भेटला ना की त्याला विचारतात, म्हणून आम्ही तुम्हालाही विचारलं. तर अक्षरा म्हणत असते की मी ठीक आहे, आता तुम्ही इथे का बोलावलंत ना ते सांगा. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की खरं तर ना आम्ही अधिपतींच्या बाजूने तुमची माफी मागतोय. अधिपतींनी तुम्हाला असं घराबाहेर काढायला नको होतं. खरं तर आम्ही त्यांना सांगितलंही होतं की आम्ही जातो घराबाहेर, राहतो एखाद्या वृद्धाश्रमात, पण त्यांनी ऐकलं नाही आणि तुम्हाला घरातून बाहेर काढलं. आणि हे ऐकून अक्षरा चिडून म्हणते की त्यांनी मला घरातून बाहेर नाही काढलं, तर मी स्वतः ते घर सोडलं, आणि तुम्हालासुद्धा हेच हवं होतं ना, मग आता हे सगळं कशासाठी? आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर खालीच मान घालते. तर अक्षरा खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की मॅडम, मला आणि अधिपतींना वेगळं करण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. तुम्ही चारुलता आईंचा वेश धारण करून घरात आला, बाबांसोबत लग्न करायचा प्रयत्न केला, मला वेडं ठरवायचा, मला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचा देखील प्रयत्न केला, माझ्यात आणि अधिपतींमध्ये वेगवेगळे गैरसमज निर्माण केले, आणि आता तर काय तुम्ही आम्हा दोघांना घटस्फोटाची नोटीस पाठवली. मग आता ही सगळी नाटकं कशासाठी? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा सुनबाई, आम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप राग आला आहे, पण आता जे झालं ना ते सगळं विसरून जा. आपण आत्ता इथे जे घडलं त्याबद्दल बोलायला नाही, तर पुढे काय करायचं आहे त्याबद्दल बोलायला भेटलोय. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की विषय निघाला म्हणून मी बोलले, आणि आता तुम्ही मला इथे बोलावलं आहे ना, तर मग तुम्हीच बोला, कशासाठी बोलावलं आहे मला? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा, आमच्याकडून किंवा अधिपतींकडून जे काही घडलं असेल ना त्याबद्दल आम्ही तुमची हात जोडून माफी मागतो, पण आता तुम्ही परत घरी चालात, तुम्ही आम्हाला आमच्या घरात परत हव्या आहात. आणि हे ऐकून अक्षरा तिच्याकडे पाहतच राहते. तर भुवनेश्वरी अक्षराला तिने परत घरी यावं म्हणून तिची मनधरणी करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.